नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आता बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय काय घडतंय। सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत। अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचं आत्मचरित्र अ प्रॉमिस्ड लँड 17 नोव्हेंबरपासून म्हणजे उद्यापासून उपलब्ध होत आहे आणि या पुस्तकाच्या निमित्तानं ओप्रा विन्फ्रे यांनी ओबामांची मुलाखत घेतली। या पुस्तकाच्या नावाबद्दल ओबामा यांनी या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत। आपण जिथे राहतोय तो उपग्रह त्याचंही आकुंचन होणार आहे। टेलिकम्युनिकेशन दळवळणाचा वेग वाढलाय आणि स्वतःशी संवादाचा अभाव याचा हा परिणाम आहे असं त्यांनी म्हटलंय। एकमेकांचा आदर करणं, एकत्र येऊन काम करण्याची भावना सर्वांमध्ये नसेल तर आपण नष्ट होऊन जाऊ असंही ओबामांनी यात म्हटलंय। ही मुलाखत द ओफ्रा कन्व्हर्सेशन ऑन ॲपल प्लस या सिरीजचा एक भाग आहे। ॲपल प्लस सबस्क्राईब केलं नसेल तरीही 1 डिसेंबरपासून ही मुलाखत मोफत पाहता येऊ शकेल। सॅनडिएगो शाळेमध्ये झालेला गोळीबार हा माझ्या अध्यक्ष कारकिर्दीतला सर्वात वाईट दिवस होता असंही ओबामा यांनी या मुलाखतीत म्हटलंय। 14 डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या हल्ल्यात ॲडम लांझा हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू ओढवला होता, ज्यात 6 ते 7 वर्ष वयाच्या 20 लहान मुलांचाही समावेश होता। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जो बायडन यांचा विजय झाल्यामुळे आनंद झाल्याचं बराक ओबामा यांनी म्हटलंय। ट्रम्प प्रशासनापेक्षा बायडन हॅरिस अधिक सक्रिय असतील अशी अपेक्षा ओबामांनी या मुलाखतीत व्यक्त केली। ओफ्रा विन्फ्रे यांच्याशी संवाद साधताना ओबामांनी हे मत व्यक्त केलंय। प्रचार काळात ओबामांनी जो बायडन यांचा जोरदार प्रचार केला होता आणि यावेळी त्यांनी ट्रम्प प्रशासनावर सडकून टीकाही केली होती। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन यांनी व्हाईट हाऊस जिंकल्याचं कबूल केलं। यानंतर माध्यमांनी बायडन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण बायडन यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला। रविवारी चर्च बाहेर निघाल्यानंतर बायडन यांच्याशी बोलण्याचा प्रसारमाध्यमांचा प्रयत्न होता। राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या निकालावर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता। 3 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर निकालात पराभव स्पष्ट दिसत असतानाही ट्रम्प यांनी ट्विटरवरून मतमोजणीवरून टीका केली होती। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रविवारी गोल्फ खेळताना पाहायला मिळाले। व्हर्जिनियामधल्या स्टर्लिंग गोल्फ क्लबमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला। राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावर घेतलेल्या आक्षेपांमुळे ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आहेत। व्हाईट हाऊसमधून ट्रम्प यांच्या गाड्यांचा ताफा गोल्फ क्लबकडे निघतानाची ही दृश्य आपण बघतोय। अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर ट्रम्प चांगले चर्चेत आहेत। ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ट्विटही केलंय। हे ट्विटही सध्या गाजतंय। ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांनी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांना न्यूवॉर्क या ठिकाणी जाऊन पुष्पहार अर्पण केला। रविवारी बर्लिनच्या मध्यभागी हा कार्यक्रम पार पडला। यावेळी त्यांच्यासोबत जर्मनचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टीनमेयर आणि जर्मन सरकारचे अध्यक्ष वोल्फगांग स्क्युबल यांच्यासह वरिष्ठ जर्मन नेतेही उपस्थित होते। यावेळी शोकदिन साजरा करण्यात येतो। हा शोकदिन जेव्हा पाळला जातो तेव्हाची ही दृश्य आपण एकीकडे बघतोय। यावेळी त्यांनी जर्मनीच्या संसदेत भाषणही केलं आणि जर्मनीच्या मैत्रीबद्दल त्यांनी भाष्यही केलं। हे दोन्ही देश नेहमीच मित्र आणि सहयोगी राहतील असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। यावेळी ब्रिटन आणि जर्मनीमधील ऐतिहासिक संबंध देखील त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले। ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे आपल्या पत्नीसोबत सध्या बर्लिनमध्ये आहेत। मोल्दोवामधल्या रविवारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। विद्यमान राष्ट्राध्यक्ष इगोर डोडन यांच्यासमोर माजी पंतप्रधान मैया सांडू यांचं आव्हान असणार आहे। देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सांडू यांनी प्रचारादरम्यान म्हटलंय। राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालो तर ब्रुसेल्सकडून आर्थिक पाठबळ मिळेल असं आश्वासन त्यांनी आपल्या प्रचार रॅलीत दिलंय। राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शेजारच्या रोमानियामध्ये राहणारे मॉल्दोव्हन्स देखील यात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। रविवारी बुखारेस्टमधल्या देशाच्या इथल्या दूतावासामध्ये सर्व नागरिक दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। युक्रेन आणि रोमानिया यांच्यात अडकून पडलेल्या युरोपियन देशांच्या भवितव्यासाठी 2 वेगळ्या दृष्टींनी सार्वमत म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जात आहे। या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीसाठीचं मतदान पार पडलं। खोटं बोलणारे आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा करून देश सोडायला भाग पडणं हे तुमच्या हातात आहे असं सांडू यांनी आपल्या समर्थकांना आपल्या प्रचारादरम्यान म्हटलंय। यंदाची निवडणूक या देशासाठी महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा आहे। ब्राझीलमध्ये परिषद सदस्यांच्या निवडीसाठी मतदान झालं आणि यामध्ये 2022 मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। साओ पावलो, रिओ दी जानेरो आणि त्याचबरोबर देशभरातील हजारो स्थानिक प्रशासनासाठी सुमारे 148 दशलक्ष नागरिक मतदान करणार आहेत आणि कोरोना संकटामुळे ब्राझीलमध्ये ऑक्टोबरमध्ये ही निवडणूक होणार होती, पण ही आता उशिरा होतीये।
दहशतवाद्यांच्या कृत्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी कडक शब्दात इशारा दिलाय। यापुढे इस्रायल कोणतेही हल्ले सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी दहशतवाद्यांना इशारा दिला। दहशतवाद्यांनी हमासमधल्या भूमिगत लष्करी चौक्या तसंच लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरला लक्ष्य केल्याचं लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलंय। तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी सायप्रसच्या प्रलंबित प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 2 स्टेट सोल्युशन या कराराचा नव्यानं विचार होण्याची गरजही एर्डोगन यांनी व्यक्त केली। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी रविवारी सत्ताधारी कामगार पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीचं नेतृत्व केलं। यावेळी त्यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं। कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नव्या उपाययोजना लागू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली। तसंच इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी भाष्य करण्यात आलं। काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांनी बोलणी करावीत आणि नियंत्रण रेषेनजीक राहणाऱ्या लोकांचा निरर्थक रक्तपात थांबावा असं आवाहन मवाळपंथी हुरियत कॉन्फरन्सनं शनिवारी केलं होतं। नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार शुक्रवारी झाला आणि तोफगोळ्यांचा मारा होऊन त्यात अनेक जीव गेल्याच्या घटनेबद्दल मिरवाईज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालच्या हुरियत गटानं निवेदनाद्वारे आपला शोक व्यक्त केला होता। पेरूच्या अंतरिम राष्ट्रपतींनी रविवारी आपला राजीनामा जाहीर केला। मॅन्युएल मेरिनो यांनी राजीनामा देण्याआधी विधिमंडळ सदस्यांनी लिमाच्या विधिमंडळात पोहोचायला सुरुवात केली। काही आंदोलक देखील या सगळ्या परिसरात गर्दी करून होते। कडक पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता। हा राजीनामा दिल्यानंतर पेरूमध्ये जोरदार निदर्शनं झाली आणि आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली। इतकंच नाही तर फलक दाखवून त्यांनी आपला निषेधही असा तीव्रतेनं नोंदवला। मोठ्या प्रमाणात या सगळ्याच परिसरात गर्दी झाली होती। जोरदार निदर्शनं पेरूमध्ये सुरू आहेत। कडक पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलाय आणि आंदोलकांनी रस्त्यावर उतरत इथे जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। बातमी आहे अमेरिकेतली वॉशिंग्टनमध्ये शनिवारी रात्री 2 गटातल्या सदस्यांमध्ये मारहाण कशी झाली ही दृश्य आता आपण बघतोय। कृष्णवर्णीय नागरिक आणि डोनाल्ड ट्रम्प समर्थकांमध्ये ही मारहाण झाली। यावेळी त्वरित पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे। वॉशिंग्टन डीसीमध्ये रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलं जात होतं। त्या दरम्यान ही घटना घडली आहे। कडक पोलीस बंदोबस्तामुळे पुढचा अनर्थ टळू शकला। या सगळ्याच आंदोलनानंतर तणावपूर्ण परिस्थिती शहरात आहे। एका व्यक्तीला चाकू घुसकल्याची घटना देखील यावेळी घडली। या प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याजवळील शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये आंदोलनं सुरूच ठेवली आहेत। राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प समर्थक रस्त्यांवर उतरून निषेध नोंदवतात। वॉशिंग्टनमध्ये त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती होती। शहरात कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये राष्ट्राध्यक्षांविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे। राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून केली जाते। आपल्या मागणीसाठी आंदोलक इथे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी टिअर गॅस आणि स्टॅन ग्रेनेडचा देखील वापर केला। आपण बघणार आहोत पुढच्या बातम्या। कोरोना संदर्भातल्या मिशिगनमध्ये रविवारी कोरोनाच्या नव्या निर्बंधांची घोषणा करण्यात आली। ग्रेचन विटमरच्या प्रशासनानं रविवारी हायस्कूल आणि महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिलेत। त्याचबरोबर रेस्टॉरंट्स आणि फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। वैयक्तिक एखाद्या कारणासाठी व्यायामशाळा खुली केली जाऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलंय, पण बुधवारपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे। कोरोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर या लसीचं योग्य प्रमाणात वितरण झालं नाही तर ट्रम्प प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांनी दिलाय। मॅनहॅटनमधल्या रिव्हरसाईड चर्चमध्ये ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी समप्रमाणात म्हणजे योग्य प्रमाणात कोरोना लसीचं वितरण केलं जावं अशी अपेक्षा व्यक्त केली। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी स्वतःला क्वारंटाईन केलंय। कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। जॉन्सन यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत, पण गुरुवारी काही लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांची भेट घेतली होती। यापैकी एका खासदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जॉन्सन यांनी त्वरित क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला।
कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी अमेरिकेतल्या शाळांनी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत, पण या नियमांचं उल्लंघन केल्याचा फटका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना बसलाय. कारण इवांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुशनर यांना आपल्या 3ही मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करावं लागलंय. वॉशिंग्टनमधल्या एका उच्चभ्रू शाळेत इवांका ट्रम्प यांची मुलं शिक्षण घेत होती. इवांका आणि त्यांचे पती जेरेड यांनी अनेकदा पालकांसाठी जारी करण्यात आलेले कोरोनाबद्दलच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केलं असं शाळा व्यवस्थापनानं म्हटलंय. मेक्सिको सिटीत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. ऑगस्टपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते. प्रशासनानं 2 आठवड्यांसाठी बार बंद करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. तिथले मेयर क्लॉडिया शिनबॉम यांनी म्हटल्याप्रमाणे रेस्टॉरंट्स आणि जिम देखील बंद केली जातील. अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. बातमी एक क्युबातली पुन्हा एकदा हवाई वाहतूक सेवा सुरू झाल्याचं इथे पाहायला मिळते. 8 महिन्यांच्या अवधीनंतर हवानाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी पाहायला मिळाले. हवाई वाहतूक व्यवस्थेमुळे या अर्थव्यवस्थेला देखील काही प्रमाणात चालना मिळू शकेल. प्रशासनाकडून कोरोनाचं संकट असल्यामुळे खबरदारी घेतली जाते. प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय. पोर्तुगलमध्ये कोरोना निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेत. कोरोना निर्बंधांमुळे व्यावसायिकांना का विशिष्ट वेळेतच रेस्टॉरंट सुरू ठेवावी लागतात. नाश्ता करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आता विशेष डिनरही दिलं जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तबरना कल्हाव रेस्टॉरंटनं ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. नव्या निर्बंधानुसार दुपारी 1 नंतर रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरोना निर्बंधांविरोधात पोर्तुगलमध्ये रेस्टॉरंट मालक आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. शनिवारी डाऊनटाऊन लिस्बनमध्ये कोरोना उपाययोजनांविरोधात आंदोलनं झाली. रेस्टॉरंट मालक, शेफ आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातले इतर कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी सरकारनं लागू केलेल्या उपाययोजनांचा निषेध करण्यात आला. सरकारनं नुकतेच कोरोनाचे नवे निर्बंध लागू केलेत. अनेक व्यवसायांना कठोर निर्बंधांचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आले. सरकारनं लागू केलेल्या कोरोना निर्बंधांविरोधात जर्मनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. ज्यांना पांगवण्यासाठी जर्मन पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. या उपाययोजनांविरोधात फ्रँकफर्टमध्ये हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचंही पालन केलं नव्हतं. मास्कचाही वापर अनेक आंदोलकांनी केला नव्हता. इटलीमध्ये कोरोना निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत, कारण तिथेही कोरोनाचा कहर सुरू आहे आणि नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा उपाययोजना लागू केल्या जातील. कॅम्पनिया प्रदेश आणि त्याची राजधानी रेड झोनमध्ये या ठिकाणी सर्वात कठोर निर्बंध लागू करण्यात आले. किमान 2 आठवड्यांसाठी बार आणि रेस्टॉरंट्स बंद केले जात आहेत. वृद्धांसाठी असलेल्या विशेष ज्याला ओल्ड एज होम्स म्हणतो, तिथे त्याचा मोठा धक्का या सगळ्या कोरोनामुळे बसतोय. कारण आता वृद्धांची विशेष काळजी या परिसरात खरं तर घेतली जात असते, पण आता याला धोका पोचतोय. परिचारिका वृद्धांची विशेष काळजी घेतात. आतापर्यंत 48 जण तिथे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लेबननमध्ये शनिवारी नवे निर्बंध लागू करण्यात आले. 2 आठवड्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. कोरोनाबाधितांची संख्या इथेही वाढती. आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण येतोय. वाढत्या संख्येमुळे आयसीयू विभाग पूर्णपणे भरून गेलेत आणि आधीच आर्थिक फटका सहन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या निर्बंधांचा निषेध नोंदवला आहे. व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर्स स्क्वेअरबाहेर मोबाईल टेस्टिंग युनिट उभारण्यात आलं. व्हॅटिकन सिटीच्या मॅड्रिडी मिसरिकॉर्डिया या क्लिनिकजवळ मोबाईल मेडिकल लॅब स्थापित करण्यात आली आहे. नागरिकांची कोरोना रॅपिड टेस्ट इथे केली जाते. विनामूल्य करण्यात येणाऱ्या कोरोना रॅपिड टेस्टला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दिवसाला 50 नागरिकांची चाचणी इथे केली जाते. मोबाईल मेडिकल लॅबमध्ये नागरिकांची कोरोना चाचणी इथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑस्ट्रियात कोरोना व्हायरस संसर्गात येण्याची गरज आहे खरं तर लाट, पण ती तसं होताना दिसत नाहीये. सरकारनं आता दुकान आणि हॉटेलं त्याचबरोबर बंद करणं आणि शाळा फक्त ऑनलाईन प्रकारे सुरू ठेवू असा निर्णय घेतलाय. पुढच्या काही दिवसात ऑस्ट्रेलियामध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा नियम करण्याचा ठरतंय. चान्सलर सेबॅस्टियन यांनी म्हटल्यानुसार ऑस्ट्रियामध्ये दर आठवड्याला सरासरी 10,000 प्रवासी कोरोना व्हायरसचा नवीन आढळत आहेत. रुग्ण म्हणून आणि जे अंदाजापेक्षा 11 पट जास्त आहेत. त्यामुळे ऑस्ट्रियात आंशिक लॉकडाऊन 6 डिसेंबरपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. हृदयरोगांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी स्वस्त आणि सर्वांना परवडेल असं औषध शोधण्याचे प्रयत्न दशकभरापासून सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येताना दिसतंय. कॅनडामध्ये हॅमिल्टनमधल्या डॉक्टर सलीम युसूफ ऑफ मँचेस्टर युनिव्हर्सिटीनं यात पुढाकार घेतलाय. अमेरिकन हार्ट असोसिएशन कॉन्फरन्सकडे ही निरीक्षण नोंदवण्यात आली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननं हे निकाल जाहीर केले. ब्रिटनचे नागरिक असलेल्या उद्योजक राहेल ग्रेस पेनिगर यांनी दक्षिण पश्चिम चीनच्या सिच्युआन प्रांताच्या डाऊनटाऊन चेंगडूमध्ये एक लहान हस्तकलेचं दुकान उघडलंय. अपंगांना आणि पैशांची तीव्र गरज असलेल्या गंभीर रुग्णांना मदत करणं त्यामुळे शक्य होणार आहे. रॅपिड ब्लू असे हस्तकलेच्या दुकानाचं नाव करत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 5व्या क्रमांकावर असलेले एलन मस्क यांनी आता
कोरोना चाचणीवर काही प्रश्न उपस्थित केलेत, कारण त्यांनी एकाच दिवसात कोरोनाच्या 4 चाचण्या केल्या होत्या, ज्यातल्या 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह आल्या. या चाचणीबद्दल मस्क यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली. टेस्ला आणि स्पार्क्स या कंपन्यांचे सर्व्हिसर असलेल्या मस्क यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चांना निरर्थक संबोधलं होतं. जिंगल जंगल क्रिसमस जर्नी हा चित्रपट शुक्रवारी चाहत्यांच्या भेटीला आलाय. हॉलिवूडमधील काळा व्यवहार करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांकडून काही प्रोजेक्टवर अधिक प्रमाणात निधी खर्च केला जातो. काही प्रोजेक्ट्सवर या सिनेमात भाष्य करण्यात आलंय. हॉलिवूडमधल्या गैरअनुभवांवर म्हणजे ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करतानाच चित्रपटातील संगीतात आणि कल्पनारम्य आणि काही जादूचे भागही याच्यात दाखवण्यात आले आहेत. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा आपण बातम्या बघणार आहोत. थोडक्यात जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय. दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या मोस्ट वॉन्टेड अबू मोहम्मद मसरी उर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याला इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादनं ठार केलंय. ही कारवाई इराणमध्ये करण्यात आली. 22 वर्षांपूर्वी आफ्रिकेत अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हल्ल्याच्या मास्टरमाइंडला मदत केल्याचा ठपका 58 वर्षीय अब्दुल्लावर होता. स्पुटनिक या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादनं ही कारवाई केली. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. हाँगकाँगमधली दृश्य आपण बघतोय. रविवारी रात्री लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. काऊलमधल्या याओमा तै भागात जुन्या इमारती आणि दुकानं अशा गजबजलेल्या परिसरात यामुळे खळबळ उडाली होती. दक्षिण आशियाई नागरिक इथे मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं जात असल्याचा व्हिडिओ TVB स्थानिक वृत्तवाहिनीनं जारी केलाय. या दुर्घटनेमुळे खूपच दुःख झाल्याची प्रतिक्रिया हाँगकाँगचे नेते केरी लॅम यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलमधील ऐतिहासिक मशिदीला रविवारी मोठी आग लागली. अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. 17व्या शतकात वॅनिकॉय मशीद बांधण्यात आली होती. इस्तंबूलच्या अग्निशमन विभागानं याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. सध्या कुलिंग ऑपरेशन तिथे सुरू आहे. मशिदीच्या मागेच असलेल्या जंगलात आग पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले. ही मशीद लाकडी आणि ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जातोय, अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली. इटलीतल्या लांपेडुसा बेटावर एक बोट उलटली, ज्यात 30 निर्वासितांना वाचवण्यात यश आलंय. इटलीच्या तटरक्षक दलाने बचाव मोहिमेमध्ये मोठी जबाबदारी पार पडली. बोआर्डी एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून त्यांना ही बोट दिसली आणि त्यानंतर हेच बचावकार्य सुरू झालं. यातल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रोमानियामध्ये शनिवारी कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातच आग लागून 10 जणांचा मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी झाले. उत्तरी भागात पिएट्रा निमट इथे सार्वजनिक रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला होता आणि जिथे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज होतोय. फिलिपाईन्समुळे वादळात 2 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. देशाच्या मध्यभागात 4.5 लाख नागरिकांना या वादळाचा मोठा फटका बसलाय. व्हिएतनामला देखील हे वादळ आता धडकण्याची शक्यता आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर यांनी शनिवारी आखाती किनारपट्टीच्या तबस्को भागात पूर आल्यानंतर मदतकार्य करण्यासाठी फेडरल अर्थसंकल्पातून मदत जाहीर केली. सुमारे 10,000 नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात इथे निवारा द्यावा लागणार होता. हजारो नागरिकांच्या घरांचंही या पुरात मोठं नुकसान झालंय. जेरुसलेममध्ये ज्यू नागरिकांसाठी नवीन घरं उभारण्यासाठी गृहविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. 1200 नवीन घरांसाठीचे टेंडर्सही मागवण्यात आलेत. पण यामुळे बेथलेहम शहरवासियांना जेरुसलेममध्ये प्रवेश करता येणार नाही, असं मत पीस नाऊ या दक्षता समितीने व्यक्त केलंय. गेल्या महिन्यात नायजेरियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, जी लागोस आणि जवळच्या टोल प्लाझाच्या इथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नागरिका तिथेच त्या सगळ्याच प्रकरणाची चौकशी करत आहे. इथे संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया दिली. गोळीबार केला असता तर आणखी लोक ठार झाले असते, असा पोलिसांचा दावा आहे. अर्मेनिया ते अझरबैजान यांच्यातल्या वादग्रस्त भाग अर्मेनियाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. रशियाच्या शांती सैनिकांनी नार्गोनो काराबाखमधल्या बफर झोनमध्ये जे चौक्या उभारल्यात. प्रादेशिक राजधानी स्टेपनाकेट इथून बाहेर पडणारी वाहनं आणि रशियानं केलेल्या युद्धबंदीच्या करारामुळे सध्या परिसरात शांतता आहे. अझरबैजानकडे वळलेल्या शहर शोशाच्या दिशेनं शांती सैनिक आणि अर्मेनियन पोलिसांनी रविवारी बारकाईनं पाहणी केली. केवळ कॉरिडॉरमध्ये शेजारच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सध्या या प्रदेशामध्ये यायला परवानगी देण्यात आली आहे.
या संघर्षात कलाबाजारच्या रहिवाशांनी आता निवासस्थानांना आग लावून ही गावं सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतलाय. अझरबैजानच्या सैनिकांकडे घराचा ताबा देण्याऐवजी त्यांनी घरांना आगी लावण्यास पसंत केलंय. कालच हा भाग सोडून जाताना नागरिकांना अश्रू अनावर झालेत. हा प्रदेश सोपवणं हा करारातील प्रादेशिक सवलतींचा भाग आहे, ज्यामुळे अर्मेनियाच्या सैन्यासह 6 आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपू शकेल. राहत्या घरांना आगीत खाक होताना बघणं रहिवाशांनाही कठीण जात होतं. अर्मेनियाच्या फौजांकडे ताबा जाणार असल्यानं कलबजारच्या द्वादिनाथ प्रार्थनास्थळी बंद होणारे आणि त्यातल्या पवित्र वस्तू देखील काढण्यात येतात. त्या मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. ही जागा परत बघायला मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यानं अनेक नागरिक तिथे फोटो काढताना दिसले. फॉकलंडमध्ये 1982 साली ब्रिटन अर्जेंटिनामध्ये बेटांवर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या युद्धादरम्यान वापरण्यात आलेले 20,000 भूसुरुंग टप्प्याटप्प्यानं काढण्यात आले. या निमित्तानं शनिवारी फॉकलंडच्या रहिवाशी आनंद व्यक्त केला. 38 वर्षांनी खुल्या झालेल्या समुद्र किनाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतली. झिम्बाब्वेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ब्रिटनच्या सेफलेन ग्लोबल आणि फिनिक्स इन्साइट या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली. 2009 साली ग्लोबल माइन ॲक्शन प्रोग्राम 2 अंतर्गत ही भूसुरुंग शोधण्याची मोहीम सुरू झाली होती आणि आता ती तब्बल वेळेआधी 3 वर्ष आधी संपली आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स यांनी दिली आहे. स्पेसएक्स या खासगी कंपनीनं नासासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी 4 अंतराळवीर असलेलं अंतराळयान अवकाशात पाठवलं. केनेडी स्पेस सेंटरहून 3 अमेरिकन आणि 1 जपानी अंतराळवीरांसह स्पेसएक्सनं आता आपलं यान अवकाशात सोडलंय. यावर्षी बऱ्याच अडचणींचा सामना करत क्रुनिल्स नावाच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सगळे अंतराळवीर अवकाशात रवाना झालेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवांनी उत्साहात दिवाळी साजरी केली आणि आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. कोरोना संसर्गाच्यामुळे हिंदू बांधवांनी जारी करण्यात आलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं. कराचीमधल्या मंदिरांमध्ये विशेष पूजाही केली जाते. दिवाळीमुळे पाकिस्तानमधील मंदिरांवर खास विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. लाहोरमधल्या श्रीकृष्ण मंदिरातही पूजा पार पडली. जगातील सर्वात मोठी क्रिसमस ट्रीपैकी एका वृक्षाची न्यूयॉर्क शहरातील रॉकफेलर सेंटर येथे निर्मिती करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे 75 फूट म्हणजे साधारण 23 मीटर उंचीचं हे स्ट्रक्चर उभारलं जाते आणि त्याच्या सहाय्यानं या सगळ्या वाहनांच्या सहाय्यानं त्याला त्या जागी ठेवलं जात आहे. येत्या आठवडाभरात हे झाड आता सुशोभित केलं जाणार आहे. या सगळ्या बातम्या